देवाचा देव विठला संदेह निभाले तुझे अभंगाचा भाव संपलेला म्हणजे 5 मिनिट शिल्लक राहिलेले त्याच्यामध्ये एक शंका निर्माण करतो बरोबर 10 वाजता सगळं झोपायला परवानगी पडते वेळ अजिबात येत नाही काय शंका आहे ज्ञानोबा म्हणतात देव पाहिला मग या चर्मचक्षुने देव पाहिला का ज्ञानोबाने दिव्य दृष्टीने देव पाहिला दिव्य दृष्टी जर म्हणावं तर दिव्य दृष्टी फक्त दोघाला दिलेली आपल्याला उदाहरण पाहायला मिळते एक तर संजयाला दिव्य दृष्टी मिळाली आणि दुसरी अर्जुनाला दिव्य दृष्टी मिळाली बाकी कुणाला दिव्य दृष्टी मिळालेलं उदाहरण पाहायला भेटत नाही पण ज्ञानोबा म्हणतात देव पाहिला पण ज्ञानोबा खोटं बोलतात का खरं बोलतात याचा विचार भावार्थानंतर संप्रदायाच्या नियमाने हाताने टाळी वाजवा भजन करावे देखिला माय देवाचा देव त्याला संदेह निमाले तुझे पूर्वपक्षाने मांडलेला आहे त्याचं उत्तर फक्त देतो ज्ञानोबा म्हणतात ते देव पाहिला मग या चर्मचक्षुने देव पाहता येतो का जर पाहता येत असत तर सगळ्याला तो देव दिसला असता पण ज्ञानदृष्टी दिव्य दृष्टी जर मिळाली म्हणावा ते पण नाही ज्ञानोबाने दुसऱ्या साधनेने देव पाहिला ज्ञानोबा म्हणतात माझ्यासाठी माझ्या सद्गुरूने एक अंजन तयार करून आणलं बरं का अंजन माहिती ना तुम्हाला गाजरासारखं असतं ज्याला कुणाला अंजन तयार करायचं शिकायचंय त्यांना मी सांगतो उद्या बघा करून अमावस्याच्या दिवशी रात्री 12 वाजता आकाशातली घार मारायची बरं काय प्रयत्न करून खोटं सांगत नाही लिहिल्या जाईल आकाशातली घार मारायची त्या घारीच्या मांसामध्ये दिवा लावायचा आणि त्याच्यावर आलेली काजळी जी आहे ती लोण्यामध्ये किंवा तुपामध्ये एकत्रित मिसळायची आणि पाळू माणसाच्या डोळ्यामध्ये घालायची ज्ञानोबा म्हणतात सदैव आणि पाया बरी दिव्याने डोळा तो देखील अवनिळा पाताळ धने पाताळातले द्रव्याचे साठे पाणी वगैरे सगळं त्याला कळतं पण तो पायाळू असला पाहिजे बरं का आपण सगळे डोकाळूच आहेत त्याच्यामुळे आपल्याला उपयोग नाही पायाळू म्हणून डोळ्यात अंजन घालावं लागतं मामासाहेब म्हणायचे कार्यक्रम ते म्हणायचे की मला सोनं बनवायची किमया माहिती म्हणायची सोनं कसं बनवावं तर मामासाहेब म्हणायचे आकाशामध्ये अशी वीज चमकल्याबरोबर पटकन खाली वाकायचं असं एक फडकं घ्यायचं आणि तुम्हाला जेवढा दगड सोन्याचा बनवायचा आहे तेवढा दगड जो आहे तो पटकन 7 वेळेला फडक्यामध्ये बांधायचा सोडायचा कधीपर्यंत आकाशात विजेचा प्रकाश आहे तेवढ्यात म्हणून 8व्यांदा काय होतं सोन्याचं होतं बघा मोठ्याचं वाक्य हा मामासाहेब म्हणायचे 7 वेळेला सोडायचा बांधायचा पण विजेचा प्रकाश आहे तोपर्यंत सोन्या झाल्याशिवाय राहणार नाही तसं ज्ञानोबा म्हणतात माझ्यासाठी माझ्या सद्गुरूने अंजन तयार करून आणलं ते डोळ्यामध्ये आणि मग माझ्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती झालेली सगळं काही मिळालेलं आहे कृष्णांजन एका वेळा